नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये ईश्वरी आता छान अशी डिझायनर साडी नेसून आता सगळ्यांच्या समोर येते। ईश्वरी आता पायरीवर असते, तिचं रूप अगदी खुलून दिसत असतं। अर्णव सारखं तिच्याकडे पाहत असतो। आता ईश्वरी रोमॅन्टिक होत आपल्या अर्णवकडे बघून हसते। आता राकेश आणि वल्लरी यांचा इतका जळफळाट होतो। वल्लरी लगेच म्हणते की आता ही इतकी वेगळी साडी कशी नेसून आली, आपण तर हिची साडी बदलली होती। त्यानंतर आता वल्लरी आणि राकेशचा खूपच जळफळाट होतो, परंतु राकेश आता पाहतच असतो। अर्णव पुढे जातो, ईश्वरीच्या हातामध्ये हात देतो आणि तिला अगदी तिच्याकडे बघत रोमॅन्टिक बघत अगदी तिला खाली घेऊन येत असतो। ईश्वरी आता खुश होते आणि आपल्या अर्णवकडे बघत ती अर्णवच्या हातामध्ये हात देते आणि खाली उतरत असते। आणि आता मात्र आकाश, अंजली आणि अविनाश मामा हे खुश होऊन पाहतच असतात। त्यानंतर मात्र आता ईश्वरी छान तयार होऊन आलेली असते। सगळ्यांना तिचं रूप बघून खूपच अगदी आनंद होतो। परंतु आता जेव्हा आता ईश्वरी खाली येते तर तिला नम्रताचा कॉल येतो। तेव्हा ती अर्णव सरांना म्हणते की हे बघा, मला नम्रताचा कॉल आलेला आहे, मी जरा आलेच, म्हणून ती बोलायला थोडीशी बाजूला जाते। नम्रता म्हणते की हे बघ अगं इशू, मला आईचा कॉल आला होता आणि आई सारखं मला हेच सांगत होती काहीतरी विचित्र घडणार आहे, तिला भीती वाटते, म्हणून ती मला सुद्धा कुठेही बाहेर जाऊ नकोस, म्हणून मी सुद्धा आता तिकडे बर्थडेसाठी नाही आले आणि तुला आणि म्हणजे इशूला आणि अर्णव या दोघांना सुद्धा बाहेर पडून नको देऊ असे तिने मला सांगितले आणि तेच सांगण्यासाठी मी तुला कॉल केला। आता हे ऐकल्यानंतर ईश्वरीला जरा काहीतरी वेगळं वाटतं, तिला वेगळं फील होत असतं। त्यानंतर मात्र आता ईश्वरी अर्णवजवळ येते। आता अर्णव ईश्वरीकडे पाहतो आणि विचारतो की अगं मिस इंदौर, काय झालं, सगळं ठीक तर आहे ना? तेव्हा आता ईश्वरी अर्णवकडे पाहत असते। तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।